मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्लिशच्या पुस्तकातील सेक्शन 4 मधील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठाचा शेवटचा भाग समजून घेणार आहोत। मित्रो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अर्ली हिस्ट्री ते 20th सेंचुरी पर्यंतची हिस्ट्री ऑफ नॉव्हल पाहिली। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नॉव्हला म्हणजे काय, नॉव्हला आणि नॉव्हलमधील फरक आणि एलिमेंट्स ऑफ नॉव्हल हा भाग पाहिला आणि या दोनही भागावर परीक्षेमध्ये येऊ शकणारे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असलेले व्हिडिओ देखील आपण तयार केलेले आहेत। त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरे आपण अभ्यासली आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ नॉव्हल म्हणजेच कादंबरीचे प्रकार हा भाग समजून घेणार आहोत। चला तर मग लगेच समजून घेऊया टाइप्स ऑफ नॉव्हल म्हणजेच कादंबरीचे प्रकार। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, टाइप्स ऑफ नॉव्हल हा भाग समजून घेतल्यानंतर या ठिकाणी दिलेला आणि आपण अगोदरच तयार केलेला टाइप्स ऑफ नॉव्हल हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, कारण या व्हिडिओमध्ये चित्रांच्या माध्यमातून, ॲनिमेशनच्या माध्यमातून आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये कादंबरीचे प्रकार आपण समजून घेतलेले आहेत। चला तर मग सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कादंबरीचे कोणकोणते प्रकार आहेत। कादंबरीचा पहिला प्रकार आहे रिअलिस्टिक नॉव्हल। कादंबरीचा दुसरा प्रकार आहे पिकरेस्क नॉव्हल। कादंबरीचा तिसरा प्रकार आहे हिस्टॉरिकल नॉव्हल। कादंबरीचा चौथा प्रकार आहे इपिस्लरी नॉव्हल। कादंबरीचा पाचवा प्रकार आहे कथिक नॉव्हल। कादंबरीचा सहावा प्रकार आहे ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल। कादंबरीचा पुढील प्रकार आहे ॲलेगरिकल नॉव्हल। तर कादंबरीचा पुढील प्रकार आहे युटोपियन नॉव्हल किंवा डिस्टोपियन नॉव्हल। कादंबरीचा आणखी पुढचा प्रकार आहे सायकोलॉजिकल नॉव्हल। मित्रो, या सर्व नॉव्हलचे अर्थ आपण लवकरच समजून घेणार आहोत। कादंबरीचा पुढील प्रकार आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हल। कादंबरीचा त्यापुढील प्रकार आहे बिल्डन्स रोमन नॉव्हल। आणखी काही कादंबरीचे प्रकार आहेत ते पाहूया आपण। त्यामधील पुढचा प्रकार आहे द पल्प फिक्शन। आणखी एक कादंबरीचा प्रकार आहे तो आहे सायन्स फिक्शन। आणि कादंबरीचा आणखी एक प्रकार आहे तो आहे डिटेक्टिव्ह फिक्शन। मित्रो, हे सर्व कादंबरीचे प्रकार आपण सविस्तर आता समजून घेणार आहोत। चला तर मग आता वळूया आपल्या पहिल्या कादंबरीच्या प्रकाराकडे, तो आहे रिअलिस्टिक नॉव्हल। रिअलिस्टिक नॉव्हल म्हणजे वास्तववादी कादंबरी। पाहता रिअलिस्टिक नॉव्हल कशी असते हे आपण अगोदर समजून घेऊयात। पहा मित्रो, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी। रिअलिस्टिक नॉव्हल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम। वास्तववादाचा इफेक्ट ही फिक्शन देते। समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड नॉव्हल ऑफ मॅनर। कधी कधी या कादंबरीला नॉव्हल ऑफ मॅनर, वागणुकीशी संबंधित कादंबरी असं देखील म्हणण्यात येतं। इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स। या कादंबरीचं वैशिष्ट्य काय आहे? कॅरेक्टराइज्ड म्हणजे वैशिष्ट्य असणे। इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स, त्याचे गोंधळून टाकणारी पात्र, अँड मिक्स्ड मोटिव्ज, आणि मिश्र त्यांचे हेतू किंवा उद्देश, दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास, आणि हे हेतू त्यांचे सामाजिक वर्गामध्ये दडलेले असतात। रूटेड म्हणजे त्याची मुळं, त्यांच्या हेतूची मुळं सामाजिक वर्गामध्ये असतात। द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स। रिअलिस्टिक नॉव्हलमधील पात्रे इंटरॅक्ट म्हणजे संवाद करतात दुसऱ्या कॅरेक्टरसोबत, अँड अंडरगो, आणि ते अनुभवामधून जातात। अंडरगो म्हणजे अनुभवामधून जाणे। प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस। प्लॉजिबल म्हणजे खरेखुरे वाटणारे, जे कादंबरीत वर्णन केलेले आहेत ते, आणि एव्हरीडे दैनंदिन अनुभव
या दैनंदिन अनुभवामधून ही पात्रे जातात. चला आता कादंबरीचा दुसरा प्रकार आपण पाहूया, तो आहे पिकरेस्क नॉव्हल. मित्रो, पिकरेस्क नॉव्हल म्हणजे बदमाश माणसांच्या धाडसी प्रवासांविषयीची कादंबरी. द वर्ड पिकरेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकॅरो. पहा, पिकरेस्क या शब्दाचा उगम झाला, ओरिजिनेटेड म्हणजे उगम झाला. कुठून उगम झाला? स्पॅनिश शब्दापासून. तो पण स्पॅनिश शब्द कोणता आहे? पिकॅरो. पिकॅरो म्हणजे, पिकॅरो मीन्स रोग. रोग म्हणजे बदमाश माणूस. तर बदमाश माणूस या शब्दापासून पिकरेस्क हा शब्द तयार झाला. आणि पिकरेस्क नॉव्हलमध्ये अशा प्रकारची व्यक्ती असते जी जगाचा विचार करत नाही, जी धाडसी असते आणि जिला मॅनर्स वगैरे काही त्याच्याशी देणं घेणं नसतं. अ पिकरेस्क नॉव्हल नरेट्स. पिकरेस्क नॉव्हल वर्णन करते. काय वर्णन करते? कथानक सांगते. ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगनिस्ट. ॲडव्हेंचर्स, धाडस किंवा धाडसी सफरी. प्रोटॅगनिस्टचा धाडसी प्रवास. प्रोटॅगनिस्ट म्हणजे मुख्य पात्र, हिरोचा धाडसी प्रवास यात कादंबरीमध्ये वर्णन केलेला असतो. हू इज ॲन इसेंट्रिक, जो विचित्र स्वभावाचा असतो, ऑर डिसरेप्युटेबल किंवा बदनाम असतो. डिसरेप्युटेबल पर्सन इन ॲन एपिसोडिक फॉर्म. आणि ही कादंबरी एपिसोडिक फॉर्ममध्ये लिहिलेली असते. आता हिस्टॉरिकल नॉव्हल पहा. हिस्टॉरिकल नॉव्हल इज अ नॉव्हल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग. हिस्टॉरिकल नॉव्हल म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. हिची कथा कोणत्या ठिकाणी घडते? सेट म्हणजे कथा घडते. इन अ पिरियड, अशा कालखंडामध्ये. अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग, रायटिंगच्या अगोदरच्या कालखंडामध्ये हिस्टॉरिकल नॉव्हलची कथा घडते. म्हणजे लेखक आता 21व्या शतकामध्ये लिहित असेल 16व्या शतकामधील कथा, तर ही कादंबरी मागच्या 16व्या शतकाची माहिती देते. अशा प्रकारच्या कादंबरीला आपण काय म्हणतो? हिस्टॉरिकल नॉव्हल. पुढची कादंबरी आहे इपिस्लरी नॉव्हल. द वर्ड इपिस्लरी डिराइव्ज फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. पहा, इपिस्लरी हा शब्द कुठून आला? डिराइव्ज म्हणजे उक्कम पावला, पुढे आला. लॅटिन शब्दापासून पुढे आला. लॅटिन वर्ड इपिस्टोला, या लॅटिन शब्दापासून इपिस्लरी हा शब्द आला. विच मीन्स अ लेटर. आणि या इपिस्टोलाचा अर्थ काय आहे? अ लेटर, पत्र. पत्र या शब्दापासून इपिस्लरी हा शब्द तयार झालेला आहे. द इपिस्लरी नॉव्हल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. इपिस्लरी नॉव्हल मधून कथानक पुढे जातं, लेखक पुढे नेतो. कसं? द रायटर प्रेझेंट्स, सादर करतो. द नरेटिव्ह म्हणजे कथानक सादर करतो. थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स, पत्रव्यवहार. एक पत्र झालं की दुसरं पत्र, दुसरं पत्र झालं की त्याच्या पुढचं पत्र, किंवा डॉक्युमेंट्स, याच्या मदतीने लेखक इपिस्लरी नॉव्हलमधील कथानक पुढे नेतो. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस. जरी पत्रच मोठ्या प्रमाणामध्ये इपिस्लरी नॉव्हलमध्ये वापरण्यात येत असली तरी डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. यामध्ये डायरी एंट्रीज म्हणजे डायरीमधील नोंदी देखील इपिस्लरी नॉव्हलमध्ये वापरण्यात येतात. आता पुढील कादंबरीचा प्रकार आहे गथिक नॉव्हल. द गथिक नॉव्हल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड गथिक नॉव्हल्स. पहा, गथिक नॉव्हल्समध्ये काय काय असतं? टेरर म्हणजे दहशत, मिस्ट्री म्हणजे गूढ, हॉरर म्हणजे देखील भीती, थ्रिलर म्हणजे रोमांचक थरारक घटना, सुपरनॅचरल म्हणजे बुद्धीला न पटणाऱ्या भूताटकीसारख्या घटना, डूम विनाश, डेथ मृत्यू, डिके म्हणजे देखील विनाश, हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये भूतं राहतात अशा बिल्डिंग्स. अशा प्रकारचं वातावरण गथिक नॉव्हलमध्ये असतं. अशा कादंबरीला गथिक नॉव्हल म्हणतात. आता पुढील कादंबरी आहे ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल म्हणजे आत्मचरित्रपर कादंबरी. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल इज अ नॉव्हल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ही लेखकाच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी असते. हाऊएव्हर
द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स ऑर इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. जरी लेखका जीवनावरील ही कादंबरी असली तरी लेखक काय करतो, हाऊएव्हर म्हणजे तथापि, द ऑथर चेंजेस द प्लेसेस ठिकाणाची नावं बदलतो लेखक, नेम्स ऑफ कॅरेक्टर्स पात्रांची नावे बदलतो, ऑर इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स काही सविस्तर अशी माहिती देखील तो स्वतःच्या जीवनाविषयीची ऑटोबायोग्राफिकल नॉवलमध्ये लपवून ठेवतो. कशामुळे? कारण जर त्याने जसं आहे तसंच लिहिलं असतं तर ती कादंबरी काय झाली असती, ती कादंबरी नसती झाली, ती ऑटोबायोग्राफी झाली असती. तर ऑटोबायोग्राफिकल नॉवल होण्यासाठी त्यामध्ये काही काल्पनिक गोष्टी असतात. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. अशा प्रकारची कादंबरी म्हणजे ऑटोबायोग्राफिकल नॉवल ही फर्स्ट पर्सनमध्ये असेल किंवा असणार नाही. म्हणजे लेखक असं म्हणेल मी आलो मी गेलो असं म्हणेल, किंवा दुसरं नरेशन करणारं पात्र, कथा सांगणारं पात्र म्हणेल लेखक, म्हणजेच त्यामधील प्रोटॅगनिस्ट आला तो गेला असं म्हणेल. अशा प्रकारे थर्ड पर्सनमध्ये देखील ही कादंबरी असू शकते. फक्त फर्स्ट पर्सनमध्येच असेल याची काही गॅरंटी नाही. हे नरेशनचा प्रकार आहे, फर्स्ट पर्सन थर्ड पर्सन वगैरे. आता पुढील कादंबरीचा प्रकार आहे ॲलेगॉरिकल नॉव्हल. अँड ॲलेगरी म्हणजे रूपकात्मक कथा, म्हणजे ज्या कथेमध्ये वरवरचा एक अर्थ असतो आणि सुचविलेला एक अर्थ. ॲलेगरी इज अ स्टोरी दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. एकापेक्षा जास्त पातळीचे अर्थ असतात, म्हणजे सरफेस मिनिंग पृष्ठभागावरील अर्थ, म्हणजे जो आपल्याला वरवर दिसतो तो अर्थ आणि लेखकाने सुचविलेला अर्थ. अशा प्रकारचे दोन प्रकारचे अर्थ ॲलेगॉरिकल नॉवलमध्ये असतात. द सरफेस मिनिंग त्यामधील एक अर्थ आहे द सरफेस मिनिंग, अँड दुसरा अर्थ आहे सिम्बॉलिक मिनिंग. सिम्बॉलिक मिनिंग पुढील पेजवर गेलेला आहे. इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. सरफेस मिनिंग म्हणजे वरचा अर्थ, सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. चला इकडचा उजव्या बाजूचा कॉलम आता आपण पाहूयात. Symbolic meaning is different from surface meaning. The symbolic meaning of an allegory may be political. Symbolic म्हणजे प्रतिकात्मक अर्थ, पॉलिटिकल असू शकतो, रिलिजियस असू शकतो, हिस्टॉरिकल असू शकतो. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, किंवा फिलॉसॉफिकल म्हणजे तत्त्वज्ञान विषयक असू शकतो. राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्त्वज्ञान विषयक देखील अर्थ सिम्बॉलिक मिनिंग असू शकतो. आता पुढील कादंबरी आपण पाहत आहोत युटोपियन किंवा डिस्टोपियन नॉवल. युटोपियन म्हणजे आदर्शवादी आणि डिस्टोपियन म्हणजे भ्रष्ट व्यवहार व्यक्त करणारी. युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी. ही एक काल्पनिक सोसायटी, समाज किंवा सोसायटी आहे. पजेसिंग ज्या समाजामध्ये गुण असतात, काय असतात, आयडियल क्वालिटीज, आदर्श गुण असतात. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शनमध्ये अशा प्रकारे युटोपियन थीम असतो. ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन किंवा तर्क व्यक्त करणाऱ्या कादंबरीमध्ये युटोपियन थीम असतो. युटोपिया म्हणजे आदर्श, जे अस्तित्वात असण्याची शक्यता कमी आहे, सगळंच चांगलं. मग सायन्समध्ये सगळंच चांगलं दाखवू शकतात किंवा तर्क असलेल्या कादंबरीमध्ये देखील असं दाखवू शकतात. याविरुद्ध डिस्टोपियन नॉवल म्हणजे ज्या कादंबरीमधील पात्रे फक्त भ्रष्टाचारच करतात अशी ही कादंबरी आहे. पुढील नॉवल पाहूया आपण सायकोलॉजिकल नॉवल. सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. सायकोलॉजिकल नॉवल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. पहा, सायकोलॉजिकल फिक्शन मानसशास्त्रीय कादंबरी अशी आहे जी काय करते, ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट. त्यामधील मुख्य पात्राच्या मनामधील विचार किंवा मनामधील दुनिया सायकोलॉजिकल नॉवल व्यक्त करते, वर्णन करते. और इवन द अदर कॅरेक्टर्स किंवा इतर कॅरेक्टरच्या मनामधील दुनियासुद्धा सायकोलॉजिकल नॉवलमध्ये व्यक्त केलेली असते. ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स, जसं बाह्य गोष्टी देखील वर्णन केलेल्या असतात तसंच सायकोलॉजिकल नॉवलमध्ये पात्राच्या मनामधील विचार, मनामधील दुनिया देखील व्यक्त केलेली असते.
पुढील कादंबरी आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिटीज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी इन 1890. पहा, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा जो शब्द आहे, ही जी फ्रेज आहे, ही कुणी चलनात आणली? कॉइन्ड म्हणजे चलनात आणणे, पहिल्यांदा वापरणे, बाय विल्यम जेम्स. विल्यम जेम्सने सुरुवातीला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा शब्द वापरला, हे एक्सप्रेशन वापरलं. कॉइन्ड म्हणजे सर्वप्रथम वापरणे. इन हिज ट्रिटीज, त्याने आपल्या प्रबंधामध्ये, आपल्या रिसर्च केलेल्या पुस्तकामध्ये, प्रबंध म्हणतात ट्रिटीज म्हणजे, प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी नावाच्या आपल्या प्रबंधामध्ये सर्वात सुरुवातीला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा शब्द विल्यम जेम्स यांनी वापरला. मित्रो, यावर प्रश्न विचारण्यात येईल, हू कॉइन्ड द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस फ्रेज? तर त्याचं उत्तर आहे विल्यम जेम्स. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट. त्याचा अर्थ देखील विचारू शकतील. त्याचा अर्थ आहे द फ्लो ऑफ द थॉट्स, विचारांचा प्रवाह, असा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचा अर्थ आहे. म्हणजे या कादंबरीमध्ये विचारांचा प्रवाह व्यक्त करण्यात आलेला असतो. इन्सिडंट्स म्हणजे घटना, इन द प्लॉट कथानकामधील घटना, इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचा अर्थ आहे फ्लो ऑफ थॉट्स, विचारांचा प्रवाह, किंवा इन्सिडंट्स घटना, इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. यामधील घटना ज्या असतात त्या जशा घडल्या, ऑकरन्स म्हणजे घडणे, सिक्वेन्स म्हणजे क्रम, त्या क्रमाने येतात. द नॉवलिस्ट नरेट्स देम ॲज दे इंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. कादंबरीकार, नॉवलिस्ट म्हणजे कादंबरी लिहिणारा लेखक, या कथा कथन करतो. नरेट्स म्हणजे कथन करतो. देम ॲज दे इंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर, कॅरेक्टरच्या मनात जशा येतात त्याच क्रमाने लेखक स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसमध्ये विचार किंवा घटना वर्णन करत असतो. पुढील कादंबरी आहे बिल्डन्स रोमन नॉवल. मित्रो, द जर्मन वर्ड बिल्डन्स रोमन हा शब्द आहे जर्मन. कोणता शब्द कुठून उगम पावला, कुठून आला, हे देखील महत्त्वाचं आहे. बिल्डन्स रोमन इंडिकेट्स ग्रोथ. इंडिकेट्स म्हणजे दर्शवितो. द जर्मन वर्ड बिल्डन्स रोमन इंडिकेट्स ग्रोथ, प्रगती, विकास दर्शवितो हा शब्द. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज concerned with the growth of the protagonist mind, spirit and characters from their childhood to adulthood. या बिल्डन्स रोमन नॉवलमध्ये जे मुख्य पात्र असतं किंवा जी पात्रे असतात त्यांची फिक्शनल बायोग्राफी किंवा ऑटोबायोग्राफी व्यक्त करण्यात आली असते, आणि ती सुद्धा कशाशी संबंधित असते? कन्सर्न्ड म्हणजे च्या संबंधित असते. ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम द चाइल्डहुड टू अडल्टहुड. मुख्य पात्र जे असतं, हिरो किंवा नायक जो असतो, त्याचं मन, त्याचा आत्मा, त्याचं चारित्र्य कशा प्रकारे विकसित होतं, आणि चाइल्डहुड टू अडल्टहुड, त्याच्या बालपणापासून त्याच्या प्रौढत्वापर्यंत त्याचा कसा विकास होतो, ग्रोथ, हे बिल्डन्स रोमन नॉवलमध्ये सांगितलेलं असतं. चला आता आणखी काही कमी महत्त्वाचे कादंबऱ्या आहेत. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century a cult of pulp magazines became popular. पहा, 20व्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकामध्ये, फर्स्ट हाफ ऑफ द 20th century म्हणजे 20व्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकामध्ये म्हणजे 1950च्या आत, अ कल्ट म्हणजे टूम आली होती, एक लहर आली होती. टूम म्हणजे सगळेजण तेच करत होते. कशाची टूम आली होती, लहर आली होती? पल्प मॅगझिन्स. पल्प मॅगझिनची became popular in which fantastic fiction for the general entertainment of masses was printed. आणि पल्प मॅगझिन, तर पल्प मॅगझिन काय आहे पुढे लवकरच कळेल आपल्याला, ज्यामध्ये इंटरेस्टिंग कथा वर्णन केलेली असे, फॉर जनरल एंटरटेनमेंट ऑफ मासेस, सर्वसामान्य लोकांच्या मनोरंजनासाठी कथा लिहिण्यात आल्या होत्या, असे मॅगझिन निघाले होते. मॅगझिन म्हणजे साप्ताहिक, मासिक वगैरे. वॉज प्रिंटेड ऑन द चीप पल्प पेपर, आणि हे स्वस्त लाकडाच्या लगद्यापासून तयार केलेल्या कागदावर, चीप पेपरवर प्रिंट केल्यामुळे हे स्वस्त मिळत असत आणि लोक वाचत होते ते. द पल्प फिक्शन इरा, त्यालाच म्हटलेलं आहे पल्प फिक्शन इरा. प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉव्हल्स अँड सायन्स फिक्शन. पल्प फिक्शनने सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शनसाठी जमीन तयार करून दिली. बिल्डिंग ग्राउंड, ज्या ठिकाणी जिथून
ही सायन्स फिक्शन किंवा डिटेक्टिव्ह फिक्शन विकसित झाली, तर ती जागा आहे पल्प फिक्शन. म्हणजे पहिले पल्प फिक्शन आली आणि त्यामधून सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शन विकसित झाली. तर आपण आता पाहत आहोत सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शन म्हणजे वैज्ञानिक कादंबरी. सायन्स फिक्शन इज अ जॉनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे तर्कावर आधारित असलेली कथा, या प्रकारचा हा साहित्य प्रकार आहे. जॉनर म्हणजे साहित्य प्रकार. डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग. आणि सायन्स फिक्शनमध्ये काल्पनिक संकल्पना असतात, त्यामध्ये फ्युचरिस्टिक सेटिंग म्हणजे भविष्यामधील दुनिया. भविष्यामधील दुनिया म्हणजे जणू काही आपण आता हवेमध्ये उडत आहोत वगैरे, विज्ञानाने केलेली प्रगती. फ्युचरिस्टिक सायन्स भविष्यामधील विज्ञान अँड टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञान. स्पेस ट्रॅव्हल अवकाशामधील प्रवास. टाईम ट्रॅव्हल वेळेमध्ये प्रवास म्हणजे आता मी समजा माझं वय 50च्या पुढे आहे, परंतु मी आज सायन्स फिक्शनमध्ये एकदम माझ्या बालपणामध्ये वापस जाऊ शकतो, त्याला टाईम ट्रॅव्हल म्हणतात. किंवा पॅरलल युनिव्हर्सेस. पॅरलल म्हणजे समांतर जग. जशी आपली दुनिया आहे तशी दुसरीकडे सुद्धा दुनिया असू शकते, हे सायन्स फिक्शनमध्ये सांगितलेलं असतं. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजे दुसऱ्या ग्रहावरील जीवन. जसं आपल्या पृथ्वी ग्रहावर आपण मानव राहतो, इतर ग्रह दाखवून त्या ठिकाणी इतर जीव कशा प्रकारे आधिपत्य गाजवतात, हे सगळं सायन्स फिक्शनमध्ये सांगितलेलं असतं. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर्स. सायन्स फिक्शन हमेशा शोधत असते काय? द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. पोटेन्शियल म्हणजे होऊ शकणारे परिणाम. कशामुळे? सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. वैज्ञानिक आणि इतर जे संशोधन आहे त्यामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होतील हे सुद्धा सायन्स फिक्शनमध्ये सांगितलेलं असतं. फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवल दॅट डील्स विथ सायन्स. पहा, फ्रँकेनस्टाईन ही मेरी शेलीची जी कादंबरी आहे 1823ला लिहिलेली, ही पहिली सायन्स फिक्शन समजण्यात येते. लक्षात ठेवा, यावर देखील प्रश्न विचारतील. आणखी थोडा भाग राहिलेला आहे. मेरी शेलीची फ्रँकेनस्टाईन ही कादंबरी सायन्सवर आधारित आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर आधारित असलेली पहिली कादंबरी आहे. म्हणजे फर्स्ट सायन्स फिक्शन मेरी शेलीची फ्रँकेनस्टाईन आहे. द जॉनर फ्लोरिस्ट इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. आणि हा साहित्य प्रकार, जॉनर म्हणजे साहित्य प्रकार, फ्लोरिस्ट म्हणजे विकसित झाला सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. 19th सेंचुरीच्या उत्तरार्धात म्हणजे 1850च्या पुढे मोठ्या प्रमाणामध्ये सायन्स फिक्शन लेखक लिहित होते. आता पुढील साहित्य प्रकार आहे तो म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्शन. डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणजे गुप्तहेर कथा. इज अ सब जॉनर. सब जॉनर म्हणजे उप साहित्य प्रकार ऑफ क्राईम फिक्शन. क्राईम फिक्शनचाच हा उपसाहित्य प्रकार आहे किंवा मिस्ट्री फिक्शनचा हा उपसाहित्य प्रकार आहे. इन विच an investigator or a detective, either professional or amateur, investigates crime, often a murder. या डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये एक डिटेक्टिव्ह असतो ज्याला इन्व्हेस्टिगेटर, शोध घेणारा किंवा डिटेक्टिव्ह देखील आपण म्हणू शकतो. शोध घेणारा पोलीस, गुप्त पोलीस असं देखील त्याला आपण म्हणू शकतो. हे दोन प्रकारचे डिटेक्टिव्ह असतात. एक प्रोफेशनल असतो, व्यावसायिक असतो, आणि दुसरा अमॅट्युअर असतो, जो हौशी असतो, त्याला आवड असते म्हणून तो डिटेक्टिव्हचं काम करतो. अशा प्रकारचा डिटेक्टिव्ह किंवा इन्व्हेस्टिगेटर इन्व्हेस्टिगेट करत असतो. काय करत असतो? शोध घेत असतो. कशाचा? अ क्राईम, गुन्ह्याचा. ऑफन अ मर्डर, आणि हा गुन्हा बहुतेक वेळी मर्डरच असतो. अशा प्रकारे डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये क्राईम, गुन्हा आणि मर्डर या गोष्टी असतात. अशा प्रकारे मित्रहो, आपण हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठावरील शेवटचा भाग टाइप्स ऑफ नॉव्हल हा संपवलेला आहे. आता या ठिकाणी पहा, ब्रेन स्टॉर्मिंग वरील ॲक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहेत. या ॲक्टिव्हिटीजवर आपण लवकरच व्हिडिओ तयार करणार आहोत. परंतु तत्पूर्वी हा जो भाग आपण पाहिलेला आहे टाइप्स ऑफ नॉव्हलचा, या भागावर परीक्षेमध्ये येऊ शकणारे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स याचा व्हिडिओ या व्हिडिओनंतर आपल्या चॅनलवर येणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. मित्रो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची
बेल आयकॉन दाबा, त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि हो, हिस्ट्री ऑफ नॉवलवर या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया याच भागावरील ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स सोडविलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.